कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर पाकिस्तान से संबंध रखने का आरोप लगाया। नाना पटोले ने नरेंद्र मोदी पर जोरदार निशाना साधते हुए कहा कि चुनाव के समय पाकिस्तान को याद करने का मतलब है कि नरेंद्र मोदी के पैरों तले जमीन खिसक गई। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर पाकिस्तान के संबंध रखने का आरोप लगाया। लोकसभा चुनाव में हार सामने दिख रही है तो भारतीय जनता पार्टी की ओर से पाकिस्तान कार्ड खेला जा रहा है। बीजेपी का पाकिस्तान के नेता है, हमने पाकिस्तान को विभाजित किया और स्वतंत्र बांग्लादेश बनाया। 56 इंच सीना कहने वाले नरेंद्र मोदी ने क्या किया? पाकिस्तान जाकर बिरयानी खाई। राज्य में तीसरे चरण का मतदान कल संपन्न हुआ। तस्वीर ये है कि महाविकास अघाड़ी जीत रही है। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि हम सत्ता में आने के बाद अयोध्या में राम मंदिर को शंकराचार्य से शुद्ध कराएंगे और रामलला का दरबार सजाएंगे। प्रदेश अध्यक्ष पटोले कृष्णाई होटल में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रहे थे। इस प्रेस कॉन्फ्रेंस में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष और धुले ग्रामीण विधायक कुणाल पाटिल, विधायक वजाहत मिश्रा, श्यामकांत सानेर आदि मौजूद थे। आणि त्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचाच विजय होतोय असं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचं एक प्रण केलेलं आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये जनतेने निवडणूक हातात घेतली आहे। हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातली अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतरची या घटना असतील ती लोक स्वयंस्फूर्तीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत उभं राहतलं। हे जे परिवर्तनाची लाट जी आहे ही भाजपच्या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात आहे। त्यांच्या भावना उद्धव या ठिकाणातून घेऊन गेले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मतात एक प्रचंड राज्य असं नरेंद्र मोदी आपल्याला मी आतापासून सांगतो। गुप्त मतदान असते त्याच्यावर मी पण त्याच्याचा भागी निश्चितपणे करू शकतो। पहिले बॅलेटचे मतदान आपल्याला सामोर येणार आहे, त्याची काउंटिंग पाहिजे। त्या पाकिटच्या मतदानामध्ये भाजपची जमानत जप्त झालेली आपल्याला प्रचंड कर्मचाऱ्यांच्या मनात सुद्धा, त्यामुळे बॅलेटच्या माध्यमातून ते स्पष्ट आपल्याला पाहिजे। पहिल्याच राऊंड मध्ये त्यांची जमानत जप्त झाल्याचे सांगते आहे। 100 मतं झाले तर चुकून एका 2 मतं आली असतील, अशी मतं तुम्हाला पाहायला मिळतील। ही भावना जी तानाशाह प्रवृत्तीनं भाजपने आणि नरेंद्र मोदींनी या देशामध्ये आणली, त्याचा राग लोक आता मतदानाच्या रूपाने करताना पाहतोय। मी काल धुळे, नंदुरबार या दोन्ही लोकसभेत आता पुन्हा धुळेला नंदुरबारला इथे पण तेच वातावरण आहे। भाजपच्या सिटिंग खासदारांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्यापेक्षा नरेंद्र मोदींबद्दलचा जास्त रोष आपल्याला पाहायला मिळत। आणि म्हणून जी भाजपची जी आडराजी होती, जे नरेंद्र मोदींच्या रूपाने त्यांनी निर्माण केलेली होती, भाजपचे खायचे दात दाखवण्याचे दात ते आजपर्यंत कळले नव्हतं की आता वस्तुस्थितीत जनतेच्या समोर भाजपच्या बद्दल आलेली आहे आणि त्याचे परिणाम या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून भाजप अशा पद्धतीचा संदेश लोक मतदानाच्या